2.5 लाख एवढं कर्ज घेतलंय तुम्ही? वर हा म्हणून सांगायला लाज नाही वाटत तुम्हाला? आता यात लाजायचंय काय? फार जास्त नाही येते. 2.5 लाख येते, 2,500 असल्यासारखं काय सांगताय मला? आता रामपुरींसाठी काय हजार आणि काय लाख? रामपुऱ्यांसाठी ना, तुम्ही आहात का रामपुरे? एक दमडी कंबाची अक्कल नाहीये तुम्हाला? वर एवढं कर्ज करून ठेवलंय. अगं मी फार कर्ज नव्हतं घेतलं, फक्त 40,000 रुपये घेतले होते. पण या लोकांनी व्याज लावून 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 वेडो करून ठेवलंय. बायको, मी काय म्हणतो, जरा दादासाहेबांकडे जाऊन माग ना, प्लीज प्लीज. 2,500 देतील ते, 2.5 लाख नाही. आणि मी दादाकडे अजिबात हात पसरणार नाहीये सांगून ठेवते. ग बायको, तू दादासाहेबांकडे हात नाही पसरलेस ना, तर ती माणसं हात साफ करतील माझ्यावर. अगं गुंड आहेत ते, मारतील मला. मारू दे मारू दे, त्याच लायकीचं काम केलंय तुम्ही. देवा, मागच्या जन्मीचं पाप होतं का रे माझं, की मी या माणसाशी लग्न केलं? काय ग? आजी, मला आजीने गिफ्ट दिलं. अरे वा, काय सुंदर आहे ग. डायमंड्स आहे. हो. वा, बघू बघू. वा, आईने तिच्या लाडक्या नातीला गिफ्ट दिलं. बाबा चल ना, असं सगळ्यांना दाखवायचंय. चल चल ते सगळ्यांना दाखवत फिर. बरोबर. थांब, अगं सावकाश सांगितलं ना तुला, थांब वेदा. मंजिरीने अचानक कसं काय गिफ्ट वगैरे दिलं? जाऊ दे, आपल्याला काय करायचंय. किमान 2.5 लाखाचं तरी असेल. बायको, तुझ्या डोक्यात कसल्या भन्नाट आयडिया असतात, त्यातली एखादी वेचून काढ ना. अगं म्हणजे वेदाचा हार आपल्याला मिळेल. अगं असं काय करतेस, आपण एक काम करूया, आपण डायरेक्ट जाऊन तो हार चोरूच या. हो, माझ्या मग ना भुणभुण लावू नका, मी आधीच सांगते. आणि मी आधीच तुम्हाला सांगितलं की मी हे करणार नाही. अगं बायको, असं नको करूच ग. ऐक माझं, हे बघ हे बघ हे बघ, कसं आहे ना, माझ्या मागची ती कर्जाची किटकिट तरी संपेल ना. विचार कर जरा. मला विचारून घेतलं होतं का कर्ज? नाही ना. फेडा तुमचं तुम्हीच, मला नाही माहिती काय. त्या वेदाच्या हाराची किंमत 2.5 लाखाहून जास्तच असेल. त्या खड्याची किंमतच 10 लाखाहून जास्त असेल. आणि बाकीचे हिरे मिळून 5-10 लाख रुपये. म्हणजे एकूण हिऱ्याची किंमत 20-1 लाख तरी असेल. माझे 2.5 लाख मिळाले की बाकी सगळे तू ठेव ना. हे बघा, आत्ता रूम मध्ये अथर्व आहे आणि त्याच्या समोर वेदाच्या गळ्यातला तो हार काढणं चॉकलेट खाण्यासारखं सोपं नाहीये. बायको, तुला काय अवघड आहे? तर मला सांग, आपल्या या घरामध्ये तुझ्या एवढी चतुर, चपळ आणि धाडसी कोणी आहे का? आहे का कोणी?